नमस्कार, मी विठ्ठल खटके, धाराशिव टाइम्स न्यूज धाराशिव. आज पिंपळनेर ते पुणे ते पिंपळनेर पायदिंडी सोहळा चालू आहे. त्या निमित्ताने आपण काय भक्तजन आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहे. दादा, आपण या दिंडीमध्ये सामील झाला आहे, काय भावना व्यक्त करणार? कारण ही 14 वर्ष झालं ही दिंडी पायवारी आहे. आद्य स्वामी शिवानंद दादाजी धुंदरका मैयाच्या कृपा आशीर्वादाने, धनंजय सरकारजीच्या कृपा आशीर्वादाने, माऊली गटामयाच्या कृपा आशीर्वादाने ही पायवारी चालू आहे. या पायवारीचं महत्त्व काय आहे? या पायवारीचं असं महत्त्व आहे, सांगतो. आता अनेक दिंड्या जातात, बरोबर, आळंदी ते पंढरपूर दिंड्या देतात, आणि ह्या दिंडीमध्ये आपल्याला तपोबलाची प्राप्ती होती आणि पावलागणीच आपल्याला तप प्राप्त होतो. तपाचं महत्त्व काय आहे? तप म्हणजे काय? तपविना दैवत नाही, देवनी प्राप्ती नाही. कारण तपाचं सामर्थ्य तपीलाच कळतं. तप जर असेल तर जीवनात सगळ्या गोष्टी प्राप्त होत्यात. तप जर नसेल तर हे जीवन काय उपयोगाचं नाही. जे आज आषाढी एकादशी झाले काल परवा, हो, लाखो भाविक पंढरपूरमध्ये गेले, बरं, आणि आज आपण उद्या परवा गुरुपौर्णिमा आहे, या निमित्ताने इकडे जात आहे का? हो. दरवर्षी आम्ही ही जी पुण्याती आपलं पिंपळनेर ही वारी असते, पायदिंडी असते. कारण गुरुशिवाय काय महत्त्व नाही. कारण कितीही जरी मंदिरे झाली, लाखो करोडो मंदिर आहेत, तिथं जाऊन काय आपला उपयोग नाही. गुरुशिवाय मुक्ती नाही. कारण सगळ्यांनी गुरु केलेले आहेत, पांडुरंगाने केलेले आहेत, दत्ताने केलेले आहेत, सर्वांनी गुरु केलेले. गुरुशिवाय मुक्ती नाही, आणि तो गुरु फक्त आपल्याला मोक्षाच्याही पुढं नेतो असा गुरु. मोक्षाच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्याची प्रगती होती असे आपण म्हणताय. पण आतापर्यंत साधू संत झाले, त्यांनी कधी का सांगितलं नाही आपल्याला की मोक्ष प्राप्त होऊ शकतो? नाही, त्यांनी मार्ग सांगितला संतांनी. क्षणोक्षणी हाच करावा विचार, तयावर भाव सिंधू, नाशिवंत देहे जाणारच कळायचा खातो काळ सावध. त्यांनी सांगितलं, संतांनी सांगितलं ह्या मार्गाने चला. आपण चाललो नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा, घेतलाच नाही. तर असे आध्यात्मिक पायदिंडी सोहळा पुणे ते पिंपळनेर असा चाललेला आहे. खूप छान यांनी मार्गदर्शन केलं. सांगतोय की असा सुंदर इथं रथ सजलेला आहे, आणि पुण्या देवाचा आहे किंवा पुण्या स्वामीचा आहे आपण विचारणार आहेत. हे रथ जे दिसतोय एकदम सुंदर असा, हा रथ कुठला आहे आणि कुण्या देवाचा आहे? तुम्हाला सर्वप्रथम जय श्री स्वामी शिवानंदाजी. हा दिव्य रथ जो सजलेला आहे, हा आमचे गुरु माऊली स्वामी शिवानंद दादाजी, ज्यांचं धाम पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे, इथं आम्ही गुरुपौर्णिमेसाठी हडपसर ते पायदिंडी करत पिंपळनेरला चाललो आहोत. असे हजारो भक्त आहेत हे पायदिंडीमध्ये, की ते आम्ही सर्वजण पायदिंडी करत आता गुरुपौर्णिमेसाठी उद्या 29 तारीख, म्हणजे आज संध्याकाळी आम्ही 28 तारखेला तिथं पोहोचणार आहोत. उद्या गुरुपौर्णिमा आमची पिंपळनेर आमच्या गुरूंच्या धामी आम्ही तिथं साजरी करणार आहोत. आताच आषाढी एकादशी झाली काल परवा, लाखो भाविक पंढरपूरला जातात, सरदार थान म्हणतात, माझे परमपिता म्हणतात, आणि तुम्ही पिंपळनेरमध्ये जात आहे. असं काय अद्भुत निर्मिती काय आहे तिथे? हां, तर ते आषाढी एकादशी आपण जे म्हणतो विठ्ठल भगवंताची पायदिंडी ही आधीपासून जे आलेले आहे तो योग्य आहे, तो विषय आपल्याला त्यामध्ये दुमत नाही आहे काय. पण आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांचा आता अवतार कार्य चालू आहे, जे आपल्या सर्वसामान्य भक्तांसाठी आले, की जेणेकरून बाबा हा संसारामध्ये जो भक्त रमलेला आहे की त्याला ह्यातनं बाहेर काढण्यासाठी, की बाबा तू एक शरीर ना एक आत्मा आहे. तर एक गुरुचं आणि शिष्याचं जे नातं असतं त्या नात्यामधनं किंवा शिष्याने गुरुकडे गुरुपौर्णिमेसाठी पायदिंडी करत त्यांना एक गुरुदीक्षा म्हणून एक आपण जे जातो, त्यासाठी आपण गुरुपौर्णिमेसाठी आपण ते गुरुपौर्णिमेला जात आहोत आणि आता चालणार आहोत आपण. असं सेवा करतात. मला परिवार येऊन आता 17 ते 18 वर्ष झालेले आहे. आद्य दादाजींची पहिले आम्ही गुरुदेवजी म्हणायचो, आता स्वामी म्हणतो फक्त. पण जी सेवा करण्यात एवढा आनंद भेटतो तेवढा घरी संसारामध्ये कुठे मिळत नाही. संसार करताना जे दुःख आहे ते अध्यात्म करताना येत नाही, म्हणून सेवेमध्ये इतका आनंद भेटतो ते आम्हाला कुठंच मिळत नाही. आता आपण बरेच दिवस झालं म्हणताय ह्याच्यामध्ये, मग आता हे जे दिंड्या वगैरे चाललं आहे त्याचं नियोजन कसं केलं जातं? दिंडीचं नियोजन असं आहे, आमची एक ट्रस्ट आहे, ती कमिटी महिनाभर आधी पुढे सर्वेला येते. ते सर्वे केल्यानंतर सर्व ठिकाणाचं नियोजन झालेलं असतं. मग त्या ठिकाणाला 25 ते 30 किलोमीटर अंतरावर ठेपा ठरलेला असतो. मग त्या ठेप्यावर आपण मुक्काम करतो. पायदिंडीमध्ये जो 1000 लोक असतात त्याच्यामुळे नियोजन करायला पुढे व्यवस्था केली असते. स्वयंपाकाचे लोक असतात, जे सेवेकरी असतात, पाणी तापवायचे
ही पायदिंडी अशी हुआ न होगा पायदिंडी आहे. या पायदिंडीमध्ये प्रत्येक जे सेवकरी आहे हा जो चालणाऱ्या वारीमध्ये जो चालतो त्याची प्रत्येकाची सेवा करतात. भले तो जाताना चाल पाय थकत असतं ते पाय दाबून देणं किंवा सकाळ संध्याकाळ त्याला गरम पाण्याची सुविधा असणं, 2 टाईम चहा असतो, तो जेवण 1 टाईम, नाश्ता 1 टाईम, संध्याकाळचं जेवण असं नियोजन केलं. आता आपल्या या पायदिंडी सोहळ्यामध्ये साधारण भाविक किती आहेत? भाविक आता सध्या चालणारे 500 ते 600 लोक आहेत, पण आता आजचा शेवटचा दिवस असल्यामुळं हजारोनी पब्लिक या ठिकाणी वाढलेलं आहे. एक दिंडी चाललेली आहे, ते स्वामींची दिंडी म्हणतात. आपण त्या ठिकाणी पोहोचलेला आहे, इथं रथ थांबलेला आहे. काही महिला माता ज्या आहेत आणि त्यांची आपण मुलाखत घेणार आहे की भक्ती का करतात आणि दिंडीमध्ये कसं सामील झालात. आपल्याला परपंच आहे, परपंच सोडून इथं त्यांनी वेळ द्यायला आले. तर तुम्ही दिंडीमध्ये सामील झालात ताई. दिंडी कशासाठी काढल्या जाते आणि भक्ती का करायची? आता तर सध्याचा कलियुग चालू आहे, कलियुगामध्ये आपलंच पल्ल्याला आहे. तुम्ही पण आता दिंडीमध्ये वेळ द्यायला आलात, कसं काय वाटतं तुम्हाला? कारण हे आमचे गुरु आहेत. आपल्याला संसार प्रपंच हे तर करायचंच आहे, पण हे करता करता आपण आपल्या आत्म्याचं कल्याण देखील केलं पाहिजे. ह्या हेतूने मी हा गुरु केला आहे. आणि गुरुपौर्णिमा हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आम्ही जे गुरु केले आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या दिंडीत सहभागी झालो आहोत. आणि या दिंडीत आल्यामुळं किंवा या परिवारात आल्यामुळे आमच्या आत्म्याचं कल्याण झालं आहे आणि बाकीच्यांच्या पण आत्म्याचं कल्याण व्हावं असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही देखील इतरांना आमच्या गुरुची महती सांगतो. आत्म्याचं कल्याण म्हणजे नेमकं काय? आत्म्याचं कल्याण म्हणजे हे आपलं शरीर आहे आणि शरीर सुटल्यानंतर आपल्या आत्म्याचं कल्याण व्हावं, म्हणजे 84 लक्ष योनीत आपण फिरू नये यासाठी आपण आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्यावा. आमच्या गुरूंनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन देऊन आत्मा म्हणजे काय किंवा शरीर म्हणजे काय हे सर्व सांगितलेले आहे. असं त्यांनी म्हणतात की आत्मा एक शरीर नसून तो वेगळा आहे आणि त्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी त्यांनी ह्या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. अशाच नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. विठ्ठल कटके, धाराशिव टाइम्स न्यूज, धाराशिव.